मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोलेचे संस्थापक अध्यक्ष जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांच्या टीमचे कार्य महाराष्ट्रात अलौकिक आहे। हे प्रशासनासोबत सहभागी होऊन गेली 27 वर्ष झाली सातत्याने आपली निस्वार्थपणे उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनासह रुग्णसेवा, जीवरक्षक सेवा, रस्ते अपघात आणि सेवा सुरक्षा देत आहेत। सोबतच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि जनजागृती ते सातत्याने करीत असतात। 2025च्या मान्सून परिस्थितीत त्यांच्या टीमने जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही पूर परिस्थितीत अनेकांचे प्राण वाचवत अनेक असे वाहून गेलेले बेपत्ता असलेले मृतदेह शोधून काढलेत। अशी मोलाची भूमिका हे निरंतरपणे पार पाडत आलेले आहेत। त्यांचे अलौकिक कार्यसेवा हे महाराष्ट्रात नावलौकिक आणि उल्लेखनीय असून समाजापुढे प्रेरणादायक आहे। या अनमोल सेवा कार्याची अकोला जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन आज लाल बहादूर शास्त्री स्टेडियमवरील प्रजासत्ताक दिनानिमित्त शासकीय आयोजित कार्यक्रमात अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कामगार मंत्री माननीय ॲडव्होकेट आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते जीवरक्षक दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले। याप्रसंगी उपस्थित आमदार रणधीरजी सावरकर, आमदार अमोलजी बिटकरी, आमदार वसंतजी खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना मॅडम, पोलीस अधीक्षक हर्षित चांडक सर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम मॅडम, आमदार सुनील लहाने सर, अजीय प्रमोद गायकवाड सर, निउजीय गजेंद्र माळठाणे सर, उजीय विजय पाटील सर, ओवीअ डॉक्टर शरद जावळे सर, जीआव्य संदीप साबळे सर आदी मान्यवर उपस्थित होते। अशी माहिती जीअ काचे माहिती तंत्रज्ञान सहाय्यक मंगेश पोहोकार साहेब यांनी दिली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।